नमस्कार. जुईलीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एक पार्टी स्नॅक्स, स्टार्टर, स्नॅक्स रेसिपी बघणार आहोत. ही रेसिपी डीप फ्राईड आहे आणि बनवण्यासाठी अतिशय इझी आहे. आज आपण पाववड्याची रेसिपी बघूयात. नुकतीच दिवाळी संपली आहे आणि फराळ खाऊन कंटाळा आला असेल किंवा फराळ संपला असेल, तर हा तुम्ही ब्रेकफास्ट मेनू किंवा डिनर मेनू म्हणून देखील बनवू शकता. या रेसिपीमध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे या रेसिपीमध्ये कुठलेही सोडा वगैरे घातलेला नाहीये. चला तर मग आता आपण साहित्य आणि कृती बघूयात. पाववड्याला लागणारं साहित्य आपण बघूया. सगळ्यात आधी त्याचं आपण स्टफिंग, भाजी किंवा सारण बनवून घेणार आहोत. त्याची कृती सुरुवात करूया आपण. सगळ्यात आधी मी घेतलं इथे तेल, रिफाइंड ऑइल आपलं नॉर्मल, हळद, कढीपत्ता, मोहरी, मीठ. इथे मी घेतलंय कोथिंबीर, आलं, लसूण आणि तिखट मिरची जी असते आपली ती आणि छान क्रश करून घेतली आहे. तुम्हाला जेवढा तिखटपणा हवा तेवढा मिरची घाला तुम्ही. त्याच्यानंतर इथे केले बॉईल केलेले बटाटे किंवा आलू. आता आपण कृती बघूया. सगळ्यात आधी मी गॅस लावून घेणार आहे आणि फ्लेम स्लो ठेवणार आहे. त्याच्यानंतर मी ह्याच्यात तेल घालणार आहे जेवढं आपल्या सारणासाठी आवश्यक आहे तेवढं. तुमचे बटाटे केवढे आहेत त्याच्यानुसार तुम्ही तेल कमी जास्त करू शकता. इथे मी साधारण 4 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत. सगळ्यात आधी मी सारण दाखवते कारण सारण आपल्याला जे आहे, जे स्टफिंग आहे ते गार करत ठेवावं लागणार आहे. मग जर का आपण शेवट सारण केलं तर आपल्या रेसिपीला वेळ लागतो. म्हणून पहिले मी नेहमी सारण बनवून घेते, स्टफिंग बनवून घेते आणि मगच आपली मेन कृती चालू करते पाववड्याची, कारण तोपर्यंत आपलं सारण गार झालेलं असतं. आता मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता मी ह्याच्यात मोहरी घालणार आहे. मी 1 टेबलस्पून पेक्षा थोडी जास्त मोहरी घेतली. आपला जो मिसळण्याच्या डब्यातला चमचा असतो ते स्पून भरून तेवढं मी घेतलेले आहे मोहरी. तुम्ही तुमच्या चवीनुसार, आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मोहरी छान तडतडू देणार आहे मी. मोहरी छान तडतडते आहे आपली. आता मी त्याच्यात घालणार आहे आपला कढीपत्ता. कढीपत्ता ऑप्शनल आहे. कढीपत्त्यानंतर आपण जो हा क्रश करून घेतलाय तो घालणार आहे. मी आपण जे बटाटे वडे करतो त्याला पण सेम भाजी किंवा सारण करते. तो ह्याच्या आज तुम्हाला 2 in 1 रेसिपी बघायला मिळणार आहेत. म्हणजे बटाटे वडे कसे करायचे त्याची भाजी प्लस पाव वड्यातलं जे भाजी असते ती कशी करायची, अशा 2 रेसिपी तुम्हाला मिळणार आहेत. इवन ब्रेड पकोडा जरी तुम्ही केला तरी सुद्धा तुम्ही हीच भाजी वापरू शकता. आता ही थोडीशी मी परतून घेणार आहे. ह्याचा कच्चापणा मी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत याला परतून घेणार आहे छान. तुम्हाला जर का हिंग घालायचं असेल तर आता तुम्ही हिंग घाला, ऑप्शनल आहे हिंग. कढीपत्ता पण ऑप्शनल आहे. हे मी छान मिक्स करून घेणार आहे. आता मी ह्याच्यात घालणार आहे हळद साधारण अर्धा टेबलस्पून आणि मिक्स करून घेणार आहे पुन्हा. कारण हळदीचा पण जो कच्चापणा आहे तो पण जाणं गरजेचं आहे. अदरवाईज तुम्ही थोड्या वेळानंतर हळद घातली तर आपलं हे जे क्रश केलंय आपण ती जळण्याची शक्यता असते आणि आपण एक तर ते ऑलरेडी लोखंडाच्या कढईत करतो आणि लोखंडाच्या कढईत कुठलाही पदार्थ करताना अतिशय केअरफुली करावा लागतो, कारण लोखंडाच्या कढईत पदार्थ हा पटकन जळतो. म्हणून मी लोखंडाच्या कढईत कधी कुठलाही पदार्थ करताना फ्लेम ही स्लोच ठेवते. कधीच मी ती मीडियम किंवा हाय फ्लेम करत नाही. आता मी ह्याच्यात बटाटा घालणार आहे.
जेवढा मावेल तेवढा. थोडा थोडा घालणार आहे मी, एकदम पूर्ण घालणार नाहीये. इथे सारण छान मिक्स झालेलं आहे, आपली भाजी छान मिक्स झालेली आहे. आता मी याच्यात चवीनुसार मीठ घालणार आहे आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेणार आहे. याच्यात जास्त तेल घालू नका, कारण आपल्याला हे डीप फ्राय करायचं आहे. तो जास्त जर का तेल असेल तर तुमचा पाव जो आहे तो ओला होण्याची शक्यता असते किंवा ऑइली ऑइली होण्याची शक्यता असते. मी छान मिक्स करून घेणार आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आता याच्यावर छान बारीक चिरून कोथिंबीर भुरभुरवू शकता. इथे मी छान मिक्स करून घेते. आणि जसं मी तुम्हाला सांगते की कुठल्याही पदार्थाने असं कढई सोडली किंवा त्याचा असा छान गोळा तयार झाला म्हणजे आपला तो पदार्थ जो आहे तो छान प्रकारे रेडी झालाय. इथेही तुम्ही बघू शकता. आता मी आपल्या मेन जे आहे पाव वड्याला त्याच्या कृतीला सुरुवात करणार आहे. आता आपण मेन पाववडा बनवायच्या कृतीकडे वळूया. मी घेतले इथे पाणी अंदाजानुसार, मीठ, हळद, तिखट, बेसन घेतलंय मी अंदाजाने आणि इथे घेतलेत मी पाव. आता कृतीकडे वळूया. त्याआधी मी इथे तेल तापत ठेवलंय. नॉर्मल भजी किंवा वडा करताना म्हणजेच बटाटे वडा वगैरे करताना तेल तुम्ही नॉर्मल घेता, ह्याला थोडासा जास्त लागतं कारण आपला जो पाव असतो तो वर येतो. सो आपल्याला त्यांनी 2-3 बाजूने तो आपला छान डीप फ्राय व्हायला पाहिजे, म्हणून याला तेल थोडं जास्त लागतं. सगळ्यात आधी मी बेसन पिठात घालणार आहे ते म्हणजे मीठ चवीनुसार. मी याच्यात कुठल्याही प्रकारचा कधीच सोडा वगैरे काही घालत नाही किंवा तेल वगैरे पण बेसनात काहीच घालत नाही. त्याच्यानंतर तिखट, रेड चिली पावडर म्हणजेच हळद आणि हे ड्राय इन्ग्रेडियंट मी छान मिक्स करून घेणार आहे. आणि आता मी याच्यात घालणार आहे आवश्यकतेनुसार पाणी. पहिले मी अर्धाच ग्लास पाणी घातलेलं आहे. आपल्याला हे जास्त पण पातळ करायचं नाही आणि जास्त पण थिक म्हणजे जाड ठेवायचं नाहीये. हे आता कसं जाड झालंय, आपल्याला एवढं पण जाड ठेवायचं नाहीये. तर अजून मी थोडंसं पाणी घालेन. बेसन मी अंदाजे याच्यात 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे. तर मी छान मिक्स करून घेणार आहे. तुम्हाला चमच्याने मिक्स करायचं तर चमच्याने करून घ्या, अगदी हाताने जरी मिक्स करायचं असेल तरी हाताने करून घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. हे मी आता छान मिक्स करून घेते. इथे आपलं बॅटर रेडी आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. आणि पाणी म्हणाल तर माझं एवढं पाणी शिल्लक आहे, म्हणजे जवळजवळ मला 1 कप किंवा 1 ग्लास पाणी हे लागलेलंच आहे. आता वेळ आहे ती पावात स्टफिंग भरण्याची. हा मी पाव घेतलाय. हा मी असा अर्धाच फाडणार आहे. याला तसं हाफ वगैरे पूर्ण करणार नाहीये. असा खिसा पॉकेट टाईप करून घेणार आहे आणि ह्याच्यात मी आता आपलं स्टफिंग भरणार आहे. उरलेलं हाताने छान त्याला घट्ट असं बसवणार आहे. स्टफिंग गार झाल्याशिवाय तुम्ही अजिबात भरू नका, अदरवाईज थोडे ऑइली होण्याची शक्यता असते. हे मी माझ्या स्व अनुभवावरून सांगते आहे की जर का तुम्ही स्टफिंग गरम गरम भरलं तर ते तेल जास्त पितात आपले पाववडे. अशा पद्धतीने मी भरून घेते. दिवाळी नुकतीच संपली आहे आणि आता आपल्याला फराळाचे पदार्थ खायचा पण कंटाळा आलाय किंवा कोणाकडे फराळाचे पदार्थ देखील संपलेत.
मग अशा वेळेस हे तुम्ही डिनरला वगैरे छान करू शकता, किंवा गेट टुगेदरला, किटी पार्टीजला वगैरे हा पदार्थ एक छान आहे करण्यासाठी. अशा पद्धतीने मी आता बाकीच्या पावात देखील स्टफिंग भरून घेते. मी अशा पद्धतीने या पावामध्ये स्टफिंग भरून घेतले. आता पुढच्या कृतीकडे म्हणजेच आपल्या फायनल कृतीकडे वळूया. पाववडे डायरेक्ट तळायला घेण्याच्या आधी मी चेक करणार आहे आपलं तेल तापलंय की नाही. थोडेसे बेसन पिठाचे ड्रॉप्स टाकून बघणार आहे. ते पटकन वर आलेत आणि तेलात तरंगायला लागलेत, म्हणजेच आपलं तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण पाववडे तळायला घेऊ. सगळ्यात आधी मी दाखवते, हे बॅटर आहे आपलं. हे पाव मध्ये मी डीप करणार, छान हातानेच करणार आहे, सो हे बॅटर छान लागेल. आणि हे पटकन असं मी तेलात सोडणार आहे. आणि फ्लेम जी आहे ती मी स्लोच ठेवली आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की पाववडा हा वर तरंगतो, ब्रेड पकोड्यासारखा असा पटकन खाली बसत नाही, म्हणून तेल जास्त लागतं. हे मी पाववडा करताना एक नेहमी दक्षता घेते, ती म्हणजे मी फ्लेम जी आहे ती कधीच हाय किंवा मीडियम करत नाही. मी ह्याला स्लो फ्लेमवरच नेहमी डीप फ्राय करून घेते. त्याने तो छान आतून बाहेरून छान फ्राय होतो. अदरवाईज तुम्ही जर का ह्याला हाय फ्लेमवर केलं तर जो आतला पाव जो आहे तो कच्चा राहतो आणि त्याची टेस्ट एक चांगली येत नाही, म्हणून याला स्लो फ्लेमवरच तुम्ही करून घ्या. मी इथे पावाला पलटून घेतलंय. 1 ते 2 मिनिटं मी असंच ठेवीन. मी पुन्हा दुसऱ्या साईडला याला पलटते. आणि ह्याचा थोडा ब्राउनिश रंग झाला की मग मी याला एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करेन. म्हणजे इथे आपला पाववडा रेडी आहे, हे साइन आहे. तुमची जेवढी साईजची कढई असेल, म्हणजे मोठ्या साईजची, छोट्या साईजची, त्यानुसार तुम्ही पाववडा टाका. एका वेळेस कढईत किती टाकायचे ते तुमच्या कढईच्या साईजवर डिपेंड आहे. मी ही कढई थोडी छोटी आहे, म्हणून मी एका वेळेस एकच पाववडा करते आहे. आणि आता मी कुठल्याही प्रकारचा, म्हणजे बॅटर मध्ये बेसनाच्या कुठल्याही प्रकारचं पीठ मिसळलेलं नाहीये किंवा मिक्स केलेलं नाहीये. मेन म्हणजे कुठल्याही प्रकारचा सोडा वापरलेला नाहीये, तरीही आपला पाववडा छान कुरकुरीत होणार आहे. इथे आपला पाववडा रेडी आहे. मी ह्याला एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करते. पूर्ण तेल मी निथळून घेणार आहे. मी बघू शकत असाल इथे तेलाचे ड्रॉप्स पडत आहेत. मी कुठली डीप फ्राय पदार्थ केला की मी एक कटाक्षाने पाळते, ते म्हणजे कमीत कमी तेल जे आहे ते आपल्या डिश मध्ये येईल. इथे आपला पहिला पाववडा रेडी आहे. अशा पद्धतीने मी अजून पुढचे पाववडे रेडी करून घेते. इथे रेडी आहे आपला पाववडा. हा पाववडा तुम्ही मिरचीचा ठेचा, चिंचेची चटणी, बारीक चिरलेला कांदा याबरोबर सर्व करू शकता. तसेच पाववडा करतानाची एक टीप म्हणजे तेल छान कडकडीत तापलेलं पाहिजे, तर तुमचा पाववडा छान कुरकुरीत होणार. त्याचं जे कोटिंग आहे ते छान कुरकुरीत आणि खुसखुशीत लागणार. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा. तसेच माझ्या चॅनलला अजून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. भेटूया आपण पुढच्या रेसिपीसह. धन्यवाद.